मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. विट्यात विमुक्त जाती आणि भटक्या जमातींनी जोरदार आंदोलन केलंय. विटा शहरातून मोटरसायकल रॅली काढून शेकडो तरुणांनी प्रशासन हादरवून सोडलंय. समाजाचे राष्ट्रीय नेते संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. या घोषणाबाजी दरम्यान विटा शहर अक्षरशः दणाणून गेलंय. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. 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 जिंदाबाद, 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 जिंदाबाद. एक है, एक है, एक है. संजय कदम दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. सर्व योजनांची 100% अंमलबजावणी झालीच पाहिजे. जिंदाबाद, 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 जिंदाबाद. भटक्या मुक्त समाज जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं. जिंदाबाद, 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 जिंदाबाद. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा. 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा. भारत देशातील तमाम 30 करोड विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज, त्याला हिंदीमध्ये गुमंतू गुमक्कड अर्ध गुमंतू खानाबदोश समाज म्हणतात, इंग्लिशमध्ये नॉमॅडिक ट्राइब्स अँड डिनोटिफाईड ट्राइब्स समाज म्हणतात, कन्नडमध्ये त्याला आले आले मारी जनांक समाज म्हणतात, तेलुगुमध्ये त्याला विमुक्त संचारा अर्ध संचारा जातलू समाज म्हणतात. म्हणजे एनटी, डीएनटी, विजे, एसएनटी, बीसी, एमबीसी समाजाला माझा जय भारत, जय भारतीय संविधान. साथियों, आम्ही 7 जून 2017 ला या देशातील लँडलेस आणि होमलेस समाज, भटक्या मुक्त जाती जनजाती समाज जोडो अभियान आम्ही मोटरसायकलवर चालू केलं. ते अभियान आता भारत देशातले 22 राज्य संपून 4.5 लाख किलोमीटर गाडी चालून करोडो भटक्या मुक्तांना जोडत जोडत आम्ही त्यांचे प्रश्न सोडत विटा तालुक्यामध्ये आलो. 1 जुलैला आम्ही कलेक्टर कार्यालय येथे, सांगली येथे आमरण उपोषणाला बसलो होतो. त्या उपोषणाची आमची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये 80 लाख भटक्या मुक्त समाज असे आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही. कारण की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर झाला. आमच्या जन्माचेच पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार? आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला, आरक्षण, योजना, नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही. म्हणून आम्ही लँडलेस आहे, होमलेस आहे. राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही. जगायचं तर कसं जगायचं हा देशाच्या समोरला मोठा प्रश्न आहे. आमच्या समाजाचा एकही आमदार नाही, खासदार नाही. आमचा एकही IAS, IPS, IFS, IRS नाही. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आमच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलं की भटक्या मुक्तांचा सर्वे करून तो डाटा सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवा. पण अजून मुख्यमंत्री आमचा सर्वे करत नाहीये. पण आम्हाला जातीचे दाखले तरी भेटावं, म्हणजे आम्ही लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर येईल. आम्ही लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर आलो तर तेव्हाच आपला भारत देश जागतिक महासत्ता बनेल. त्यासाठी आम्ही प्रत्येक वाड्या
वस्त्यांवर जाऊन तमाम भटक्यामुक्त समाज एकत्र होऊन आमच्या या जातीच्या दाखल्यांच्या ज्या फायली आहेत या आम्ही 800 फायली माननीय तहसीलदारांना इथं देत आहोत। आपल्या विटा तालुक्याच्या विटा शहरामधल्या तहसीलदारांना आम्ही आमच्या 800 जातीच्या दाखल्यांच्या फायली बनवून दिलेल्या आहेत। प्रशासनाचे 95% आम्ही काम केलेलं आहे। 5% प्रशासनाने काम करून गृह चौकशी आणि गृह भेट देऊन लवकरात लवकर वाडा वस्त्यांवर कॅम्प राबवून आमची जी मागणी पूर्ण केली आहे आणि राज्य सरकारने जो आदेश दिलाय त्याची 100% अंमलबजावणी करून लवकरात लवकर आम्हाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी करून द्यावी ही आमची मागणी आहे। जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर आम्हाला जातीचे दाखले नाही भेटले तर आम्ही सगळ्यांनी संकल्प केला की आम्ही खरडा भाकर आंदोलन करू। त्यामुळे आम्हाला आमचे जातीचे दाखले लवकरात लवकर तुम्ही हातात द्यावं। आम्ही काय आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे, सरकारवर आमचा मायबाप आहे, तुम्ही आमचे, आम्हाला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे, पण आम्हाला जातीचा दाखला आता गरजेचं आहे। कारण की जातीचा दाखला नसल्यामुळे आमचे लेकरं काय करतात, भिक्षा मागायला चाललेत। आई बापा म्हणतात कशाला लेकराला शिकवायचं, जातीचा दाखलाच नाहीये, तर कारण की सगळीकडे जातीचा दाखलाच लागतोय। त्यामुळे आम्हाला पण विकासाच्या मुख्य प्रवाहात घ्या। एकीकडे तुम्ही मेक इन इंडिया, जागतिक महासत्ता भारत बनण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच्यासोबत विकसित महाराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहात, पण एकीकडे हे पण आपण बघितलं पाहिजे की आज आपल्या देशामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील भटक्यामुक्त समाज झोपडीवर, पालावर, कुलटीवर जगत आहे। तुम्ही बघत असाल की इथे गोसावी समाज भिक्षा मागून जगतोय, नागपंथी डवरी समाज भिक्षा मागून जगतोय, आपला वडर समाज दगड फोडून जगतोय, आपला गोंधळी समाज संबळ वाजून भिक्षा मागून जगतोय, आपला जोशी समाज पंचांग बघून जगतोय, रामोशी समाज आपला मजुरी करून जगतोय, धनगर समाज सुद्धा मजुरी करून जगतोय, वंजारी समाज, बंजारा समाज, सगळे भटक्यामुक्त समाज मजुरी करून जगायला लागलेत। म्हणून आम्ही आता ठरवलंय की आमच्या 4.5 करोड भटक्यामुक्त समाजाचं सरकारला जर मतदान पाहिजे तर तुम्ही आम्हाला आमच्या जातीच्या दाखले 15 ऑगस्टच्या आत द्यावी आणि जात पडताळणी करून द्यावी। 15 ऑगस्टच्या आत जर आम्हाला जातीचे दाखले नाही दिले तर आम्ही खरडा भाकर आंदोलन तर सगळीकडे करूच, पण आम्ही याच तालुक्यातनं संघर्ष पदयात्रा आम्ही चालू करू आणि कलेक्टर मार्ग आम्ही डायरेक्ट मंत्रालयाला येऊ, म्हणजे 1-2 करोड भटकेमुक्त समाज डायरेक्ट मंत्रालयाला धडाका लावतील। त्यामुळे तुम्हाला जर आमचं वोट पाहिजे असेल, आमच्या 4.5 करोड वोटर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला जर आमचं वोट पाहिजे असेल तर आम्हाला पहिला आमच्या जातीचा दाखला आणि जात पडताळणी करून द्या। जर आम्हाला जातीचा दाखला आणि जात पडताळणी करून नाही दिली तर तुम्ही आमदार, सगळे जेवढे बी आमदार आहेत विधानसभेच्या इलेक्शनला आमच्या मतदारसंघांमध्ये सगळीकडे फिरणार आहे, तिथे आम्ही पहिलेच बोर्ड लावून ठेवणार आहे की आमदाराला आमच्या कॉलनीमध्ये, वस्त्यांमध्ये, झोपड्यांमध्ये आम्ही येऊन देणार नाही। त्यामुळे आम्ही आमदार, तुम्ही आमचे जनप्रतिनिधी आहात, जनप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे, पण तुम्ही आमचे प्रश्न नाही सोडवत आहे, पुंजीपती लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, गडगंज पैशावाले बिझनेसमॅन लोकांचे प्रश्न सोडवत आहेत, आमचे तुम्ही प्रश्न नाही सोडवत आहे। त्यामुळे आता पालावरचा समाज आता जागृत झालाय, तुम्ही यांना आता येडं नका समजू। आता यांच्यासाठी संजय कदम आलेला आहे, त्यामुळे आता आम्ही कोणाच्या मागे फिरणार नाही। आता आम्ही आमचे प्रश्न, आमची लढाई आम्ही लढू। त्यामुळे सगळ्या पार्टींना जर आमचं मतदान पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या सोबत उभा राहा आणि आम्हाला प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जातीचा दाखला आणि जात पडताळणी करून द्या, तेव्हाच आम्ही त्याच्या पाठीशी मागे राहील। त्यामुळे आमचा आता दृढ संकल्प आम्ही भटक्यामुक्त समाजाने केलाय। त्यामुळे आज भटक्यामुक्त समाजाने मोटरसायकल रॅली, इथून एक 300 ते 400 मोटरसायकल रॅली आहेत, इथून रॅली घेऊन आम्ही चाललोय कुठं, तहसील ऑफिसला। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की या फायली आम्ही तुमच्या ताब्यात करतोय, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जातीचे दाखले द्यावं। हे जातीचे दाखले देण्यासाठी विटामधील समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज उपस्थित राहिलेला आहे। धन्यवाद, थँक्यू। भारत माता की। भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे, भटक्यामुक्त समाजाला जात पडताळणी करून भेटलीच पाहिजे। गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स। विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून। नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा। पत्ता सराफ पेठ, विटा। संपर्क 9175 10 0007। जिओ मराठी, ते धडक ते धडक।